नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सहकारी संस्थेच्या सभाविषयीची माहिती अभ्यासणार आहोत. मित्रांनो, सहकारी संस्थेचा दैनंदिन कारभार लोकशाही पद्धतीने चालतो किंवा सहकारी संस्था ही सभासदांचे लोकशाही संघटन मानलं जातं. त्यामुळे सहकारी संस्थांचा दैनंदिन कारभार किंवा संस्थेचं दैनंदिन व्यवस्थापन लोकशाही पद्धतीने चालविण्याच्या दृष्टीने सहकारी संस्थेमध्ये सभासदांच्या सभांना अनन्यसाधारण असं महत्व असतं किंवा या सभा अतिशय महत्वाच्या मानल्या जातात. सहकारी संस्थेमध्ये व्यवसायाची मालकी असंख्य भागधारकांच्या हाती किंवा सभासदांच्या कडे सुपूर्द केलेली असते. परंतु मित्रांनो, कोणत्याही एका वैयक्तिक भागधारकाला किंवा सभासदाला व्यवसायाचे कोणतेही निर्णय घेण्याचे कायद्यानुसार अधिकार नसतात. संस्थेची ध्येय धोरणे निश्चित करण्यासाठी सभासदांनी स्वयंस्फूर्तपणे एकत्र येऊन सभागृहामध्ये एखाद्या संस्थेच्या महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा करायची असते. विचारांची देवाणघेवाण किंवा आपसांमध्ये सल्लामसलत करून सहकारी संस्थेची कोणतीही ध्येय धोरणे ठरवायची असतात किंवा त्यावर योग्य ते निर्णय बहुमताने किंवा एकमताने घेण्याचा अधिकार संस्थेच्या सभासदांना प्राप्त होतो. सभेशिवाय कोणते निर्णय संस्थेमध्ये घेतले जात नसतात. संस्थेची सर्व निर्णय मित्रांनो सभासदांच्या सभा घेऊन त्यामध्ये सर्वांनी संबंधित विषयावर परस्परांमध्ये चर्चा करून विचार विनिमय करून किंवा आपसांमध्ये सल्लामसलत करून कुठल्याही संस्थेच्या कामकाजा संदर्भातले एकमताने किंवा बहुमताने ठराव संमत केले पाहिजेत अशी सहकारी कायद्यात तरतूद असते. आणि या अर्थाने मित्रांनो सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजामध्ये सभांना विशेष महत्व असतं. यानंतर सहकारी संस्थेच्या सभांचा अर्थ आणि व्याख्या आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिल्याप्रमाणे मीनिंग अँड डेफिनेशन्स ऑफ मीटिंग बघूया. मित्रांनो, सहकारी कायद्यानुसार संस्थेच्या कारभारासंबंधीचे सर्वसाधारण धोरण किंवा निर्णय घेण्याचे सर्व अधिकार संस्थेच्या सभासदांना, भागधारकांना व व्यवस्थापन समितीला किंवा कार्यकारी समितीला किंवा संचालक मंडळाला असतात. संस्थेची ध्येय धोरणे ठरविण्यासाठी व निर्णय घेण्यासाठी संबंधित संस्थेच्या सर्व घटकांनी किंवा सभासद व संस्थेच्या संचालक मंडळाने एकत्र येणे आवश्यक असतं. म्हणून विशिष्ट उद्देशाने ठरवून एकत्र येण्यासाठी संस्थेच्या सभासदांच्या सभा बोलविण्यात येतात. आणि म्हणून मित्रांनो सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी संस्थेचा दैनंदिन कारभार पारदर्शकपणे चालविण्यासाठी व संस्थेच्या लोकशाही मूल्यांची लोकशाही तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी आणि सहकारी संघटनेचा कारभार शिस्तबद्ध, नियमबद्ध व सुरळीतपणे चालण्यासाठी सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजामध्ये सभांना विशेष महत्व असतं. यानंतर आपण सहकारी संस्थेच्या सभा म्हणजे काय तरी आपल्या पाठ्यपुस्तकाच्या पेजवर मित्रांनो 1, 2 आणि 3 ह्या व्याख्या दिलेल्या आहेत. त्याचा आपण अभ्यास करूया किंवा ह्या व्याख्या आपण समजून घेऊया. क्रमांक 1 ची जी व्याख्या आपल्या समोर या पेजवर दिसते आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये ती म्हणजे विशिष्ट उद्देशाने पूर्वनियोजित ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येऊन एखाद्या विशिष्ट विषयांवर चर्चा करण्यासाठी किंवा विचार विनिमय करण्यासाठी
एकत्र येऊन निर्णय घेणे या सभा असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात मित्रांनो, क्रमांक 1 च्या या सभेमध्ये, या व्याख्येमध्ये सहकारी संस्थेच्या सभेच्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्तींनी एका विशिष्ट ठिकाणी स्वेच्छेने एकत्र येऊन एखाद्या विशिष्ट विषयावर चर्चा करून निर्णय घेणे याला सभा असे म्हणतात. अशी पहिली व्याख्या किंवा पहिला अर्थ सभेचा या ठिकाणी आपल्या या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे. त्यानंतर क्रमांक 2 चा सभेविषयीचा अर्थ किंवा व्याख्या अभ्यासूया. 2 किंवा अधिक व्यक्तींनी सहकारी कायद्याला मान्य असलेल्या उद्देशाने किंवा सहकारी कायद्यातील नियमानुसार सर्वसाधारण संस्थेच्या दैनंदिन प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी, आपसांमध्ये विचारविनिमय करण्यासाठी किंवा सर्वांनी एकत्र येऊन सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजासंबंधीचा निर्णय घेणे म्हणजे सभा होय. अशी व्याख्या सर्वसाधारण आणि सहज सोपी सुलभ अशी व्याख्या क्रमांक 2 ची सभेविषयीची आपल्याला या पाठ्यपुस्तकात दिलेली आहे. त्यानंतर क्रमांक 3 ची व्याख्या मात्र या ठिकाणी सविस्तर दिलेली आहे, ते अभ्यासूया. सभा म्हणजे काय, तर क्रमांक 3 ची व्याख्या सहकारी संस्थेच्या विद्यमान सभासदांना संस्थेच्या अधिकृत पत्त्यांवर एका विशिष्ट दिवशी, एका विशिष्ट वेळी आणि एका ठराविक तारखेपूर्वी निश्चित केलेल्या विषयावर चर्चा करण्यासाठी एकत्र बोलवून अशा विषयावर सविस्तर चर्चा केली जाते व त्यावर योग्य ते निर्णय सर्व सभासदांच्या माध्यमाने घेतले जातात. त्याला सभा असे म्हणतात. अशी सविस्तर व्याख्या ही क्रमांक 3 ची सभेविषयीची या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे. आणि यानंतर मित्रांनो, आपण सहकारी संस्थांच्या सभांचे प्रकार हा एक महत्वाचा भाग अभ्यासूया. टाइप्स ऑफ मीटिंग ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 व नियम 1961 नुसार सहकारी संस्थांच्या सभांचे मित्रांनो 2 प्रकार पडतात. ते आपल्या या पाठ्यपुस्तकाच्या या पेजवर आपल्या समोर दिसत आहे. संस्थेच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने किंवा एखाद्या सहकारी संस्थेचा दैनंदिन कारभार सहकारी कायद्यातील नियमाप्रमाणे पूर्ण करण्यासाठी संस्थेचा कारभार शिस्तबद्ध नियमबद्ध चालविण्याच्या दृष्टीने व संस्थेच्या संचालक मंडळावर कार्यकारी समितीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने सभासदांच्या सभा महत्वाच्या मानल्या जातात. नव्हे, सभासदांच्या सभांना संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये अनन्यसाधारण असं महत्व असतं. कारण जेव्हा एखाद्या सहकारी संघटनेचा कारभार लोकशाही पद्धतीने चालतो तेव्हा मित्रांनो, त्या संबंधित सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये सभासदांच्या सभागृहाला किंवा सभेला विशेष महत्व असतं. म्हणून संस्थेचे दैनंदिन कामकाज सुरळीतपणे चालविण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन समितीच्या सभा आणि सभासदांच्या सभांना विशेष महत्व असतं. सर्वसाधारणपणे सहकारी संस्थेला पुढील प्रकारच्या सभांचं आयोजन करावं लागतं. आपल्या या पाठ्यपुस्तकाच्या पेजवर, या आपल्या स्क्रीनवर आपल्या समोर दिसत आहे. सहकारी संस्थांच्या सभांचे प्रकार या चार्टच्या द्वारे आपण सहकारी संस्थांच्या सभांविषयीची माहिती अभ्यासूया. सर्वसाधारणपणे सहकारी संस्थांच्या सभांचे 2 भागात वर्गीकरण केलेलं आहे, विभाजन केलेलं आहे. अ किंवा क्रमांक 1 मध्ये सभासदांच्या सभा आणि दुसरा प्रकार म्हणजे ब व्यवस्थापन समितीच्या
कार्यकारी समितीच्या किंवा संचालक मंडळाच्या सभा म्हणजेच मीटिंग्स ऑफ मॅनेजिंग कमिटी किंवा मीटिंग्स ऑफ बोर्ड ऑफ डायरेक्टर्स और डायरेक्टर्स मीटिंग, यापैकी आपण आज मित्रांनो सभासांच्या सभांमध्ये एकूण 4 सभा नमूद केलेल्या आहेत, समाविष्ट केलेल्या आहेत. क्रमांक 1 ची सभा म्हणजे पहिली सर्वसाधारण सभा किंवा या सभेलाच नियामक सभा असे म्हणतात. 2 सहकारी संस्थेच्या सभासांची वार्षिक सभा किंवा त्यालाच अधिमंडळाची वार्षिक सभा किंवा सर्वसाधारण सभा, अॅन्युअल जनरल मीटिंग असे म्हणतात. क्रमांक 3 सभासांच्या विशेष सभा किंवा अधिमंडळाची विशेष सभा किंवा विशेष सर्वसाधारण सभा, आणि सभासांच्या क्रमांक 4 ची सभा आहे मित्रांनो अंतिम सर्वसाधारण सभा किंवा शेवटची सभा, फायनल मीटिंग. त्यानंतर व्यवस्थापन समितीच्या किंवा संचालक मंडळाच्या सभांमध्ये क्रमांक 1 ची सभा व्यवस्थापन समितीची पहिली सभा, क्रमांक 2 व्यवस्थापन समितीच्या सभा, आणि क्रमांक 3 मध्ये आपल्या समोर दिसत आहे उपसमितीच्या सभा. अशा एकूण 3 सभांचं आयोजन संचालक मंडळाच्या सभामध्ये केलं जातं. यानंतर सहकारी संस्थेच्या सभासांच्या सभा म्हणजे नेमकं काय, ही संकल्पना किंवा ही संज्ञा अभ्यासल्यानंतर सभासांच्या सर्व सभांविषयी आपण सविस्तर माहिती अभ्यासूया. सभासांच्या सभा म्हणजे काय मित्रांनो, तर सहकारी संस्थेच्या ज्या सभेला सर्व सभासांनी उपस्थित राहून संस्थेच्या कामकाजात भाग घेण्याचा किंवा सभागृहामध्ये मतदान करण्याचा ज्या सभासदाला हक्क असतो किंवा ज्या सभेमध्ये सर्व संस्थेच्या अधिकृत सभासदांनी उपस्थित राहून सभेच्या कामकाजामध्ये सहभाग घेण्याचा अधिकार असतो, अशा सभेलाच सभासांच्या सभा असे म्हणतात. या सभांना सर्वसाधारण सभा किंवा जनरल मीटिंग या नावाने सुद्धा संबोधलं जातं. मित्रांनो, सहकारी संस्थेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी किंवा संस्थेचा दैनंदिन कारभार योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी किंवा संस्थेचं ध्येय धोरण ठरविण्यासाठी सभासांच्या सभांना विशेष महत्त्व असतं, आणि म्हणून सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजामध्ये साधारणपणे पुढील प्रकारच्या सभा घेतल्या जातात. ते यापूर्वी आपल्या या चार्ट मध्ये आपण सभासांच्या सभा या हेडिंग खाली अभ्यासलेला आहे, ते पुन्हा बघूया. क्रमांक 1 ची सभा म्हणजे पहिली सर्वसाधारण सभा किंवा तिलाच नियामक सभा असे म्हणतात. पहिली सर्वसाधारण सभा किंवा पहिली साधारण मंडळ सभा म्हणजेच काय किंवा नियामक सभा कशाला म्हणतात, तर महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मधील तरतुदीनुसार नियम क्रमांक किंवा कलम क्रमांक 59 नुसार सहकारी संस्थेची नोंदणी झालेल्या तारखेपासून किमान 3 महिन्याच्या आत जी सभा बोलविली जाते अशा सभेलाच पहिली साधारण मंडळ सभा किंवा सभासांची पहिली सर्वसाधारण सभा असे म्हणतात. मित्रांनो, या सभेला नियामक सभा असेही म्हणतात. याचं प्रमुख कारण म्हणजे ही सभा सहकारी कायद्यातील 1960 च्या नियम 59 नुसार ही सभा प्रत्येक सहकारी संस्थेला नोंदणीनंतर बोलविणे बंधनकारक असल्यामुळे या सभेच्या या नावाप्रमाणेच नियामक सभा असे म्हणतात. कारण ही सभा महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 च्या तरतुदीनुसार प्रत्येक सहकारी संस्थेला संस्थेच्या नोंदणीनंतर बोलविणे बंधनकारक असते.
म्हणून या सभेला या अर्थाने वैधानिक सभा असेही म्हणतात. त्यानंतर प्रत्येक सहकारी संस्थेला ही सभा सहकारी कायद्यातील तरतुदीप्रमाणे बोलविणे बंधनकारक असते. ही सभा, या सभेचं विशेष वैशिष्ट्य असं की ही सभा संस्थेच्या आयुष्यात मित्रांनो फक्त एकदाच बोलविली जाते, कारण सहकारी संस्थेची नोंदणी वारंवार करावी लागत नाही, ती एकदाच केली जाते. त्यानंतर सहकारी संस्थेची ही सभा आयोजन करण्याचा अधिकार किंवा या सभेची पूर्ण आयोजनाची जबाबदारी संस्थेच्या मुख्य प्रवर्तकाची असते किंवा मुख्य प्रवर्तकाला ही पहिली साधारण सभा सभासदांची बोलवावी लागते. जर मित्रांनो मुख्य प्रवर्तकाने पहिली साधारण सभा बोलविण्यात कसूर केल्यास सहकार निबंधक किंवा सहकार खात्याचा प्रशासकीय अधिकारी आपल्या अधिकारात अशी सभा बोलवू शकतात. त्यानंतर पहिली सर्वसाधारण सभा बोलविल्यानंतर मित्रांनो या सभेमध्ये खालील विषयांवर कामकाज केलं जातं किंवा पहिल्या साधारण मंडळ सभेपुढील कामकाजाविषयी माहिती अभ्यासूया. मित्रांनो एक बाब मात्र या ठिकाणी आपण नमूद करायची आहे, लक्षात ठेवायची आहे की पहिली सर्वसाधारण सभेविषयी माहिती लिहिताना किंवा कोणत्याही प्रकारच्या सभेविषयी माहिती लिहिताना ही सभा केव्हा बोलवावी, कोणी बोलवावी आणि का बोलवावी, ह्या तिन्ही प्रश्नांची उत्तरे जर आपण राईट डाऊन केलीत किंवा अभ्यासलीत तर या प्रत्येक सभेविषयीची माहिती आपल्याला सविस्तरपणे लिहिता येईल. म्हणून आतापर्यंत आपण पहिली सर्वसाधारण सभा म्हणजे काय, ही सभा केव्हा बोलवावी, कोणी बोलवावी आणि आता का बोलवावी याविषयीची माहिती अभ्यासणार आहोत. म्हणजेच हा टॉपवर आपल्याला दिसते आहे की पहिली सर्वसाधारण सभेचे कामकाज किंवा पहिली सर्वसाधारण सभा बोलवल्यानंतर या सभेमध्ये पुढील विषयांवर चर्चा करून निर्णय घेतले जातात किंवा या सभेचे कामकाज खालील प्रमाणे असते. मित्रांनो प्रत्येक सभेच्या संदर्भात त्या सभेमध्ये कोणकोणत्या विषयावर चर्चा केली जाते किंवा या सभेचे कामकाज स्पष्ट करा असा एक महत्वाचा प्रश्न या सभेविषयी आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. म्हणून आपण याची नोंद घ्यायची आहे की प्रत्येक सभेमध्ये कोणकोणत्या विषयावर चर्चा केली जाते किंवा या सभेचं कामकाज कोणतं असतं. सर्वप्रथम बघूया पहिल्या साधारण मंडळ सभेपुढील कामकाज. पुढे दिलेल्या या पेजवर क्रमांक 1 चा विषय आहे की पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये या विषयांवर चर्चा करून निर्णय घेतले जातात किंवा पहिल्या साधारण सभेचे कामकाज पुढील प्रमाणे असतं. क्रमांक 1 सहकारी संस्थेच्या पहिल्या सभेसाठी अध्यक्षाची निवड करणे. क्रमांक 2 चा विषय आहे सहकारी संस्थेच्या नोंदणीची सभासदांना कल्पना देणे. क्रमांक 3 सहकार निबंधकाने सहकारी संस्थेसाठी मंजूर केलेले पोटनियम किंवा उपविधी स्वीकारणे. क्रमांक 4 चा या सभेपुढील चर्चेसाठी येणारा विषय आहे मित्रांनो सहकारी संस्थेच्या पोटनियमातील तरतुदीस अधीन राहून रितसर निवडणुका होईपर्यंत हंगामी व्यवस्थापन समितीची 1 वर्षासाठी निवड करणे. क्रमांक 5 संस्था स्थापनेसाठी आलेल्या प्राथमिक खर्चास मान्यता देणे. क्रमांक 6 चा विषय आहे की संस्थेची हिशोबपत्रके स्वीकारणे. क्रमांक 7 प्रवर्तकाच्या नावाने असणारे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील खाते संस्थेच्या नावे हस्तांतरित करणे. आणि क्रमांक 8 नवीन सभासदांना संस्थेत प्रवेश देणे. 9 सभासदांना द्यावयाच्या कर्जाची महत्तम मर्यादा ठरविणे. आणि 10 पुढील वर्षासाठीचे अंदाजपत्रक मंजूर करणे. आणि शेवटचा हा विषय मित्रांनो अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणाऱ्या इतर विषयावर चर्चा करणे. अशा प्रकारे पहिल्या सर्वसाधारण सभेपुढील कामकाजाची माहिती आपण अभ्यासल्यानंतर क्रमांक 2 ची सभासदांची जी अभ्यासूया की जी अत्यंत महत्वाची आहे. सभासदांची क्रमांक 2 चे सभेविषयी माहिती आहे. ते सभेचं नाव आहे
सभासदांची वार्षिक सभा किंवा त्याला दुसऱ्या अर्थाने अधिमंडळाची वार्षिक सभा किंवा सभासदांची सर्वसाधारण सभा असेही म्हणतात. अॅन्युअल जनरल मीटिंग याविषयीची माहिती अभ्यासूया. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मधील कलम 75 नुसार जी सभा प्रत्येक सहकारी संस्थेला संस्थेचे आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत बोलविणे बंधनकारक असते, अशा सभेला अधिमंडळाची वार्षिक सभा किंवा सभासदांची सर्वसाधारण सभा असे म्हणतात. मित्रांनो, ही सभा केव्हा बोलवावी हा या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी घेतल्यानंतर ही सभा कोणी बोलवावी आणि नंतर का बोलवावी याविषयीची माहिती अभ्यासूया. ही सभा दरवर्षी बोलवली जाते, म्हणून या सभेच्या नावाप्रमाणेच वार्षिक सर्वसाधारण सभा असे म्हणतात. ज्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, वार्षिक परीक्षा म्हणजे जी परीक्षा शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर बोलवली जाते किंवा घेतली जाते, अशा परीक्षेला आपण वार्षिक परीक्षा असं संबोधतो. त्याचप्रमाणे वार्षिक सर्वसाधारण सभा ही दरवर्षी बोलवली जात असल्यामुळे या अर्थाने तिला वार्षिक सर्वसाधारण सभा असेही म्हणतात. ही सभा संस्थेचे आर्थिक वर्ष म्हणजेच 31 मार्चला पूर्ण झाल्यानंतर, म्हणजेच आर्थिक वर्ष संपल्यानंतर किमान 45 दिवसाच्या आत संस्थेची सर्व वार्षिक हिशोब पत्रके संस्थेला पूर्ण करावी लागतात आणि त्यानंतर 4 महिन्याच्या आतमध्ये संस्थेचे लेखापरीक्षण करून घेणे किंवा संस्थेचं ऑडिट करून घेणं बंधनकारक असतं. मित्रांनो, या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना संस्थेच्या सचिवाने सर्व संस्थेच्या सभासदांना पोटनियमातील तरतुदीप्रमाणे किमान सभेपूर्वी 14 दिवस आधी द्यावी लागते. ही बाब मात्र अतिशय महत्वाची आहे. म्हणजे सहकारी संस्थेच्या वार्षिक सभेची सूचना संस्थेच्या सर्व सभासदांना सहकारी कायद्यातील तरतुदीप्रमाणे देणे बंधनकारक असते आणि ती सूचना किमान सभेपूर्वी 14 दिवस आधी द्यावी ही सहकारी कायद्यात तरतूद आहे. या सभेची पूर्वसूचना संबंधित लेखापरीक्षकाला म्हणजेच ऑडिटरला सुद्धा द्यावी लागते. आणि मित्रांनो, ही सभा सहकारी संस्थेची सभासदांची अत्यंत महत्वाची सभा मानली जाते, कारण या सभेमध्ये व्यवस्थापन समितीने वर्षभरात केलेल्या कामकाजाचे मूल्यमापन करता येतं किंवा वार्षिक कामकाजाचा आढावा या सभेमध्ये घेतला जातो आणि पुढील वर्षाचं ध्येय धोरण या सभेमध्ये ठरलं जात असतं. आणि म्हणून सहकारी संस्थेच्या एकूण कामकाजाच्या दृष्टिकोनातून सभासद या सभेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न सभागृहात संस्थेच्या संचालक मंडळाला किंवा कार्यकारी समितीला विचारित असतात. आणि म्हणून थोडक्यात मित्रांनो, ही सभा म्हणजे संस्थेच्या व्यवस्थापन समितीने वर्षभरात योग्य ते काम सहकारी कायद्यातील नियमाप्रमाणे बरोबर केलं आहे किंवा नाही, या वर्षभरातील केलेल्या कामकाजाचा आढावा किंवा संस्थेच्या वार्षिक कामकाजाचे मूल्यमापन या सभेत केलं जातं. आणि म्हणून ही सभा मित्रांनो सभासदांची विशेष महत्वाची सभा मानली जाते. त्यानंतर सभासदांची क्रमांक त्यानंतर या सभेमध्ये म्हणजेच अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा किंवा सभासदांची वार्षिक सभा या सभेत कोणकोणत्या विषयावर चर्चा केली जाते किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेचे कामकाज कोणकोणतं असतं याविषयीची माहिती अभ्यासूया. आपल्या या पाठ्यपुस्तकाच्या पेजवर आपल्या समोर दिसत आहे. हा एक महत्वाचा प्रश्न मित्रांनो आपल्या परीक्षेमध्ये निश्चितपणे विचारला जाऊ शकतो. तो या हेडिंग खाली प्रश्नाचं स्वरूप असं राहील की वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे काय ते सांगून वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कोणकोणत्या विषयावर चर्चा केली जाते किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेचे कामकाज स्पष्ट करा, असा प्रश्न 5 गुणांसाठी आपल्याला
विचारला जाऊ शकतो. अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभेची जी कामकाज आहे ते टॉप मध्ये आपल्याला क्लिअर दिसत आहे. त्यामध्ये क्रमांक 1 चा विषय आहे, जी सभा आयोजित केलेली आहे त्या सभेसाठी अध्यक्षाची निवड करणे. मित्रांनो, आपणास कल्पना आहेच की सहकारी संस्थेच्या सभासदांचा आणि संचालक मंडळाचा पदसिद्ध अध्यक्ष म्हणजे सभेचा सभापती म्हणून संस्थेचा अध्यक्ष असतो. आणि अध्यक्ष जर गैरहजर असेल तर सभेच्या अध्यक्षाच्या पदी उपाध्यक्षाची निवड केली जाते. म्हणून सर्वप्रथम क्रमांक 1 चा विषय असतो की सहकारी संस्थेच्या सभासदांच्या सभेसाठी अध्यक्षाची निवड करणे. क्रमांक 2, वार्षिक सर्वसाधारण सभा जेव्हा मागील वर्षी झाली त्या सभेच्या कामकाजाचा वृत्तांत किंवा मागील सभेचे इतिवृत्त किंवा सभा वृत्तांत वाचून कायम करणे. 3, संस्थेमध्ये रिक्त होणाऱ्या संचालकाच्या जागी नवीन संचालकाची निवड करणे. क्रमांक 4 चा या सभेच्या कामकाजाचा विषय आहे, मागील आर्थिक वर्षाचे जमा खर्च, नफातोटा खाते व ताळेबंद पत्रक किंवा त्यालाच वार्षिक हिशेब पत्रक असं म्हणतो, फायनल अकाउंट व हिशेब तपासणी 6 चा अहवाल किंवा ऑडिटर्स रिपोर्ट इत्यादींना या सभेमध्ये मंजुरी दिली जाते किंवा मंजुरी देणे. क्रमांक 5 चा विषय आहे, मागील आर्थिक वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल म्हणजेच ऑडिट रिपोर्ट आणि त्या अहवालातील दोष दुरुस्ती आणि समितीला हा अहवाल स्वीकृतीसाठी ठेवणे किंवा वार्षिक अहवालास मान्यता देणे. क्रमांक 6, पुढील आर्थिक वर्षासाठी तयार केलेल्या अंदाजपत्रकास मान्यता देणे. क्रमांक 7 चा विषय आहे, लाभांशाचा दर ठरविणे व जाहीर करणे. क्रमांक 8, संस्थेच्या अंतर्गत हिशेब तपासणीसाठी व्यवस्था करणे किंवा त्याची नेमणूक करणे. क्रमांक 9 चा विषय या सभेमध्ये चर्चिला जातो, संस्थेचे जे थकबाकीदार सभासद आहे त्या थकबाकीदार सभासदांवर सहकारी कायद्यानुसार योग्य ती कारवाई करणे. क्रमांक 10, सभासदांना द्यावयाच्या कर्जाची महत्तम मर्यादा ठरविणे. त्यानंतर वार्षिक सभेच्या या कामकाजाचा विषय आपल्याला दिसतोय क्रमांक 10. क्रमांक 11 चा संस्थेच्या शिल्लक रकमेच्या विनियोगासाठी आलेल्या योजनेवर चर्चा करणे. आणि क्रमांक 12 चा विषय आहे, अधिनियमांच्या किंवा कोणत्याही नियमांच्या तरतुदीनुसार निबंधकाने मागविलेली इतर कोणतीही माहिती सभेपुढे ठेवणे. आणि शेवटचा विषय मित्रांनो क्रमांक 13, संचालक मंडळ सदस्य व त्याच्या नातेवाईकांना दिलेल्या कर्ज खात्याची माहिती घेणे. आणि 14, निबंधकाने जाहीर केलेल्या पॅनल मधील मान्यता प्राप्त लेखापरीक्षकाची चालू आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण करण्यासाठी नेमणूक करणे. आणि शेवटचा विषय सभेसाठी अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणाऱ्या इतर विषयावर चर्चा करणे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण सभासदांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कोणकोणत्या विषयावर चर्चा केली जाते किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेचे कामकाज स्पष्ट करा असा जर एखादा प्रश्न 5 गुणांसाठी आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाईल तेव्हा हे सर्व 1 ते 15 हे विषय आपण या उत्तरादाखल लिहिल्यास अधिक समर्पक होईल. थोडक्यात या सभेत संस्थेने आर्थिक वर्षात केलेल्या संपूर्ण कामकाजाचं मूल्यमापन केलं जातं आणि म्हणून अधिमंडळाच्या वार्षिक सभेला संस्थेच्या व्यवस्थापनात मित्रांनो अनन्यसाधारण असं महत्व असतं. त्यानंतर सभासदांची क्रमांक 3 ची सभा म्हणजे विशेष साधारण सभा किंवा अधिमंडळाची विशेष सभा याविषयीची माहिती अभ्यासूया. या सभेची माहिती अभ्यासताना मित्रांनो ही सभा केव्हा बोलवावी, कोणी बोलवावी आणि का बोलवावी, म्हणजे या सभेमध्ये कोणकोणत्या विषयावर चर्चा केली जाते किंवा या सभेचे कामकाज कोणतं असतं हा आपल्याला या संदर्भात माहिती अभ्यासता येईल. सभासदांची विशेष साधारण सभा किंवा अधिमंडळाची
विशेष सभा म्हणजे महाराष्ट्र सहकारी कायद्यातील जी सभा कलम 76 नुसार बोलवली जाते आणि अत्यंत तातडीच्या कामकाजासाठी व विशेष महत्वाच्या कामकाजाप्रसंगी जी सभा बोलवली जाते अशा सभेलाच या सभेच्या नावाप्रमाणे विशेष साधारण सभा किंवा अधिमंडळाची विशेष सभा असे म्हणतात. मित्रांनो, ही सभा संस्थेच्या अत्यंत महत्वाच्या किंवा तातडीच्या कामकाजासाठी बोलवण्यात येते. ही सभा केव्हा बोलवावी या संदर्भात मात्र या सभेचा कालावधी निश्चित नाही आहे. ही सभा वर्षभरामध्ये संस्थेमध्ये केव्हाही बोलवली जातं, कारण संस्थेमध्ये अत्यंत महत्वाचं किंवा इमर्जन्सी वर्क कधी निर्माण होईल किंवा कधी उद्भवेल याची गॅरंटी नसते. त्यामुळे ही सभा सभासदांची वर्षभरामध्ये केव्हाही बोलवली जाऊ शकते. या सभेचा कालावधी निश्चित नसतो. विशेषतः 2 वार्षिक सर्वसाधारण सभाच्या मधील काळात होणाऱ्या सभांना अधिमंडळाची विशेष सभा असे म्हणतात, अशी व्याख्या आपल्याला या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे. विशेषतः काही तातडीच्या किंवा महत्वाच्या विषयांवर चर्चा करून निर्णय घ्यायचा असेल तर मित्रांनो, या तातडीच्या किंवा इमर्जन्सी वर्क साठी इमर्जन्सी मीटिंग संस्थेला कॉल करावी लागते. त्यामुळे सभासदांच्या या सभेची तातडीने मान्यता घेणं आवश्यक असतं आणि त्यामुळे त्यासाठी पुढील वार्षिक सभेपर्यंत या वाट पाहणं शक्य नसतं. म्हणून सभासदांची विशेष सभा बोलविणं ताबडतोब बंधनकारक असतं. यानंतर ही सभा कोणी बोलवावी किंवा या अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा कोणास बोलवता येईल याविषयीची महाराष्ट्र सहकारी कायदा कलम 76 नुसार आणि पोटकलम 1 मध्ये अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्याच्या संदर्भात तरतूद करण्यात आलेली आहे. सर्वसाधारणपणे ही सभा खालील पदाधिकाऱ्यांना किंवा व्यक्तींना बोलण्याचा कायदेशीर अधिकार असतो. विशेषतः सहकारी संस्थेचे नंबर 1, सहकारी संस्थेच्या एकूण सभासदांच्या 1/5 सभासदांनी किंवा पोटनियमातील तरतुदीनुसार विशेष सभेची मागणी केल्यास ही सभा सभासदाला बोलण्याचा अधिकार आहे. किंवा या एकूण सभासदांच्या संख्येच्या 1/5 सभासदांनी निबंधकाकडे लेखी मागणी केल्यास अशा संख्येने सभासदांनी लेखी मागणी केल्यानंतर क्रमांक 2 ब ही सभा निबंधकाला सुद्धा आयोजित करण्याचा अधिकार आहे किंवा सहकार निबंधकाच्या सूचनेनुसार ही सभा संस्थेला बोलवावी लागते किंवा त्याचं आयोजन करावं लागतं. क्रमांक 3 किंवा क ही सभा बोलण्याचा अधिकार सहकारी संस्था संघीय संस्थेची सभासद असेल तर संघीय संस्थेचा अधिकारी, त्यानंतर व्यवस्थापन समितीला सुद्धा ही सभा आयोजित करण्याचा कायदेशीर अधिकार असतो. त्यानंतर सहकारी संस्थेचे अध्यक्ष किंवा व्यवस्थापन समितीला सुद्धा ही सभा मित्रांनो महाराष्ट्र सहकारी कायदा कलम 76 आणि पोटकलम 1 नुसार ही अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा आयोजन करण्याचा अधिकार आहे. म्हणजे थोडक्यात मित्रांनो, ही सभा कोणी बोलवावी या संदर्भामध्ये अ ते ड पर्यंत हे आपल्याला ऑप्शन्स पर्याय दिलेले आहेत. त्यानंतर विशेष सर्वसाधारण सभेविषयी प्रास्ताविक माहिती अभ्यासल्यानंतर मित्रांनो, आपण या सभेमध्ये कोणकोणत्या विषयांवर चर्चा करून निर्णय घेतले जातात त्याला सभेचे कामकाज असे म्हणतात, याविषयीची माहिती अभ्यासूया. एक मात्र विशेष नोंद आपण करायची आहे. ज्याप्रमाणे वार्षिक सर्वसाधारण सभेचे कामकाज स्पष्ट करा असा प्रश्न येईल किंवा विशेष सर्वसाधारण सभेचे कामकाज स्पष्ट करा असा 5 गुणांसाठी हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. या प्रश्नांच्या उत्तरादाखल मित्रांनो, आपल्या या पाठ्यपुस्तकाच्या या पेजवर आपल्या समोर अधिमंडळाच्या विशेष सर्वसाधारण सभेपुढील कामकाज ही जी माहिती दिलेली आहे त्याविषयीचे
क्रमांक 1 ते 9 पर्यंत आपण विषय लिहावेत ते समजून घेऊया आपण. विशेष सर्वसाधारण सभेमध्ये या खालील दिलेल्या विषयांवर क्रमांक 1 ते 9 चर्चा करून निर्णय घेतले जातात. विशेष म्हणजे महत्वाच्या विषयावर या सभेमध्ये मित्रांनो चर्चा केली जाते. क्रमांक 1 चा विषय आहे सहकारी संस्थेच्या पोटनियमात दुरुस्ती करणे. क्रमांक 2 सहकारी संस्थेच्या पोटनियमातील जबाबदारी कलमात बदल करणे. क्रमांक 3 संस्थेच्या नावात बदल करणे. क्रमांक 4 चा विषय सहकारी संस्थेचे हस्तांतर, विसर्जन किंवा रूपांतर किंवा संस्थेचे एकत्रीकरण करणे. क्रमांक 5 चा विषय या सभेत चर्चेला जातो सहकारी संस्थेच्या अधिकृत भाग भांडवलात वाढ करणे व भागांचे दर्शनी मूल्य वाढविणे. क्रमांक 6 चा विषय सहकारी संस्थेच्या विकास प्रकल्पांना मान्यता देणे. क्रमांक 7 सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्याविरुद्ध आलेल्या अविश्वासाचा ठराव याविषयी विचारविनिमय करणे किंवा त्यावर चर्चा करणे. क्रमांक 8 चा या सभेपुढील विषय असेल निबंधकाच्या आदेशानुसार किंवा त्यांनी सुचविलेल्या कामकाजासाठी सभासदांची विशेष साधारण सभेचं आयोजन करणं. आणि शेवटचा या सभेचा कामकाजाचा विषय आहे क्रमांक 9 चा शासनाच्या नवीन धोरणांची अंमलबजावणी करणे. आणि अशा प्रकारे मित्रांनो विशेष सर्वसाधारण सभेपुढे हे महत्वाचे विषय चर्चिले जातात. त्यानंतर आपण सभासदांची शेवटची सभा बघूया, ती म्हणजेच अंतिम सर्वसाधारण सभा किंवा शेवटची सभा. या सभेविषयीची माहिती अभ्यासूया. मित्रांनो जी सभा सहकारी संस्थेचे विसर्जन झाल्यानंतर किंवा विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बोलवली जाते अशा सभेला अंतिम सर्वसाधारण सभा असे म्हणतात. ही सभा सहकारी संस्थेच्या आणि सभासदांच्या आयुष्यातील अखेरची सभा असते किंवा शेवटची सभा असते. कारण मित्रांनो या ठिकाणी सहकारी संस्थेचा दैनंदिन कारभार किंवा संस्थेचा कारभार बंद झालेला असतो. अंतिम सर्वसाधारण सभा म्हणजे सहकारी संस्थेचा कायदेशीर शेवट मानला जातो. सहकारी संस्था बंद करायची असेल तर संस्थेच्या विसर्जनाचे काम करण्यासाठी निबंधक ऋणपरिशोधकाची नेमणूक करतो. आणि या सभेसाठी गणसंख्येची कोणतीही अट नसते. संस्थेचे समाप्तीकरण 3 प्रकारचे असू शकते. एक, सभासद स्वखुशीने संस्थेचा कारभार बंद करू शकतात. क्रमांक 2, संस्थेचा कारभार सहकारी कायद्यानुसार किंवा निबंधकाच्या आदेशानुसार एखाद्या सहकारी संस्थेचा कारभार नियमबाह्य चालू असेल किंवा सहकार तत्वाविरोधी कार्य करत असेल किंवा एखाद्या संस्थेमध्ये गैरव्यवहाराचं प्रमाण वाढल्यास किंवा एखादी संस्था सतत तोट्यात असल्यास अशा संस्थेची नोंदणी निबंधक रद्द करू शकतो किंवा निबंधकाच्या आदेशानुसार अशा संस्थेचा व्यवहार बंद करता येतो. आणि अशा वेळेस म्हणजेच मित्रांनो संस्थेचा कारभार बंद झाल्यानंतर किंवा संस्थेची विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जी सभा बोलवली जाते त्या सभेला तिच्या नावाप्रमाणे अंतिम सर्वसाधारण सभा किंवा शेवटची सभा असे म्हणतात. या सभेत संस्थेच्या विसर्जन प्रक्रियेचा आढावा घेतला जातो. संस्थेच्या कारभारात आलेल्या अपयशाची कारणे दिली जातात. संस्थेची येणी किंवा देणी पूर्ण झाल्यानंतर जर काही रक्कम शिल्लक राहत असेल तर त्याची माहिती ऋणपरिशोधक किंवा विलयन अधिकारी हा सभासदांना या सभेमध्ये माहिती दिली जाते किंवा त्या विषयावर या सभेत चर्चा करून निर्णय घेतले जातात. संस्थेची विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निबंधकामार्फत ज्या अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते तो अधिकारी म्हणजे विलयन अधिकारी किंवा ऋणपरिशोधक अधिकारी असे म्हणतात.
हा ऋणप्रशोधक किंवा विलयन अधिकारी विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सभासदांच्या या सभांचं आयोजन करतो आणि सहकारी संस्थेच्या या सभेचं विशेष महत्वाचं वैशिष्ट्य सभासदांच्या मित्रांनो की ही सभा म्हणजे अंतिम सर्वसाधारण सभा ही संस्थेच्या आयुष्यातील ही शेवटची सभा असते, कारण या सभेनंतर ऋणपरिशोधकाच्या अहवालाच्या आधारे संबंधित संस्था बंद झाल्याचा आदेश सहकार खात्याचे प्रशासकीय अधिकारी म्हणजे निबंधक देतात. जर एखादी सहकारी संस्था तोट्यात चालत असेल किंवा तिची आर्थिक स्थिती गंभीर असेल, संस्थेची उद्दिष्टे पूर्ण करण्यात संस्था अपयशी ठरत असेल किंवा सभासदांचे हितसंवर्धन करण्यास संस्थेला अपयश आले असेल किंवा एखाद्या सहकारी संस्थेचा दैनंदिन कारभार सहकार तत्वाविरोधी सहकारी कायद्यातील नियमाचं उल्लंघन करून चालू असेल किंवा संस्थेत गैरप्रकार चालू असेल आणि निबंधकाची खात्री झाल्यास अशा संस्थेचा कारभार बंद करावा असा शासन आदेश सहकार खात्यामार्फत निबंधक देऊ शकतो. आणि अशा वेळी सर्व सभासदांची जी सभा शेवटची बोलवली जाईल तेव्हा अशा सभेला अंतिम सर्वसाधारण सभा किंवा शेवटची सभा असे म्हटलं जातं. म्हणून मित्रांनो, ही सभा म्हणजे या सभेचं वैशिष्ट्य म्हणजे ही सभा संस्थेचं अस्तित्व नष्ट करणारी असते किंवा संपुष्टात आणणारी असते, कारण या ठिकाणी संस्थेचा दैनंदिन कारभार बंद झालेला असतो. म्हणून ही सभा म्हणजे संस्थेच्या आयुष्यातील शेवटची सभा असते. आणि अशा प्रकारे आज आपण सहकारी संस्थेची सभा म्हणजे काय, सभेची अर्थव्याख्या, प्रस्तावना आणि सहकारी संस्थेच्या सभासदांच्या सभांचे प्रकार या महत्वाच्या प्रश्नांच्या संदर्भात की जो दीर्घोत्तरी प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाईल, तेव्हा मित्रांनो सरतेशेवटी आपण या भागाची आपण पूर्णपणे नीट तयारी करावी ही अपेक्षा बाळगून या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.